काढ बाहेर, हात बाहेर काढ, खालून पकड ग, सोड माझ्यावर भरोसा भरोसा. नको 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 हीट. ह्या तिन्ही गोष्टी जेव्हा एका प्रमाणात विशिष्ट प्रमाणात एकत्र येतात तेव्हा आग लागते. चलो काय दोघींची काय भांडणं, चला रशीविरोध करून टाका. आता इथे कमरेजवळ त्याचा खांदा कुठे आला? माझ्या हा हात टाकला, लिफ्ट केलं. बाईस स्टार्ट करू नको. हा आता जा, बॉडी बॅलन्स कर. शाबास, गुड बॉय. क्लॅप्स वाजवा सगळ्यांनी. काय तुम्ही ओरडताय? मित्र हो, आज कॅम्पचा तिसरा दिवस. पण या अगोदर पहिल्या दिवशी कॅम्पमध्ये मुलांना पावनखिंडचा इतिहास, देवराईचे महत्त्व आणि जंगल सफर घडवून आणण्यात आली होती, ज्यामुळे मुलांना निसर्गाबद्दल सुद्धा विविध माहिती देण्यात आली. आणि आज आहे तिसरा दिवस, तर आजच्या दिवशी मुलांकडून काही प्रात्यक्षिक करून घेण्यात येणार आहेत. तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. सुप्रभात मित्र हो, आजचा हा कॅम्पचा तिसरा दिवस. या ठिकाणी मुलांना एकत्रित बोलवण्यात आलेलं होतं आणि आता त्यांना लाईनमध्ये उभं राहण्यास सांगितलेलं आहे. आणि आता आपले अजय सर काही माहिती देतील. तसंच मुलांकडून आज ॲक्टिव्हिटीसुद्धा करून घेण्यात येतील. ज्या वेळेस आपल्याला काही अंतर चालता येणं शक्य नसतं, तिथून पाण्याचा फ्लो असेल किंवा दलदल असेल, अशा वेळेस काही प्रसंगी आपल्याकडे म्हणजे इक्विपमेंटमध्ये आहे की आपला रोप घेऊन जातात आणि ट्रॅक करतात. त्या बंदुकीच्या फैरीने रोप पलीकडे टाकला जातो आणि दुसऱ्या सेफ्टी जागेवरून तिकडे चालला जातं आणि तिकडे अँकरिंग केलं जातं. जिथे दलदलच असेल तिथे तर माणूस जाऊ शकेल का? मग अशा वेळेस तो दूरच्या ठिकाणाहून एक जण तिकडे जातो आणि पलीकडे सिक्युअर करतो. पण त्या ठिकाणी फक्त एकच रोप टाकता येतो, कारण एका रोपसाठी एवढा त्रास गेला. आणि हे असं बर्मा बांधायचं म्हटलं शक्य आहे का? तिकडे बर्मा कुठं बांधला जातो? जे सगळं आपलाच इलाका आहे, म्हणजे जाणं चांगलं आहे, खालून जाऊ पण शकतात. फक्त एवढंच की एवढे लोक जाण्यामध्ये तो जो त्रास होईल तो त्रास होऊ नये म्हणून हा ब्रिज बांधतात. परंतु जिथे काहीच शक्य नाही, मग अशा वेळी फक्त एक रोप असं टाकून सुद्धा होतो. आता या ठिकाणी आपण जो बांधलेला आहे हा स्टँडिंग कमांडो ब्रिज आहे. स्टँडिंग कमांडो म्हणजे काय की खालून पाय सपोर्ट घेऊन चालायचं आहे आणि वरती हात पकडायचे. याचा वापर आपण एक सिंगल वरचा रोप असेल तर तो सुद्धा एरियल रोपने आपण काम करू शकतो. एरियल रोपने जाण्यासाठी आपल्याकडे दोन मेथड आहेत. एक मंकी क्रॉलिंग आहे आणि दुसरं आहे कमांडो क्रॉल. तुम्ही पिक्चर बघितले, त्याच्यामध्ये पिक्चरमध्ये प्राहारमध्ये दाखवलेलं आहे. एका रोपवरून एक व्यक्ती असं जात असतो बघा, जवान आपला. ते कसा जायचा तुम्ही पण सगळे करणार, पण तो खालच्या याच्यावरून करणार कमांडो क्रॉल. लक्षात आलं? आता हे सगळं सरावाने असतं, प्रॅक्टिसने असतं. हे एकाच वेळी सगळं शक्य नसतं. कमांडो क्रॉल करणं तेवढं सोपं नाही. कारण का तर कमांडो क्रॉल करताना आपला संपूर्ण प्रेशर हा आपल्या बेली आणि चेस्टवरती येत असतो. आणि बेली आणि चेस्टच्या मध्ये पिंजऱ्याच्या खाली जो मधला एक छोटा हाड आहे ना, त्याला काय बोलतो आपण? त्या हाडाला काय स्पेशल शब्द आहे? खंजीर हाड. माहिती आहे की नाही? बघा आपल्या बरगाड्या जिथे संपतात, जिथे जॉईंट होतात मधला पोर्शन, त्याच्या खाली एक छोटंसं हाड आहे का? तर ते हाड हा आपला डेथ पॉईंट आहे किंवा समोरच्याचा डेथ पॉईंट असतो. प्रत्येक व्यक्तीचा डेथ पॉईंट आहे. तिथे कधीही त्या हाडाला आपण इजा पोचू द्यायची नाही. जर तिथे इजा पोचली तर माणूस दगावण्याचा संभव असतो. हां, जे आपल्या शरीराचे जे काही वीक पॉईंट आहे, डेथ पॉईंट आहे, तुम्हाला ते सेल्फ डिफेन्समध्ये शिकवले जातात. तर मित्र आता स्टँडिंग कमांडो ही ॲक्टिव्हिटी सुरू होते. आता मान आहे ना, डोकं थोडं पुढे, पाय सरळ कर. आता असं स्लाइड करायचा, उचलायचा ना पाय डोक्याच्या पाठी. आता याच्यात तुम्हाला जेव्हा जायचंय, चालायचंय, त्यावेळेस काय करायचंय? दोन्ही हात तुमच्या ह्याच पोझिशनमध्ये असतील. ज्या वेळेस तुमचा राईट लेग जाईल त्यावेळेस तुमचा राईट हँडच पुढे स्लाइड होईल. त्यानंतर पुन्हा लेफ्ट लेग, लेफ्ट हँड, आणि स्लाइड करायचा आहे. हा पाय उचलायचा ना अजिबात. ज्या वेळेस उचलाल त्यावेळेस तुम्ही डिसबॅलन्स व्हाल. जर रोप तुमच्या मागे पुढे येत असेल तर रोप हा नेहमी आपल्या मानेच्या मागे ठेवा, तोंडाच्या पुढे ठेवायचा नाही, घासला जाईल आणि मग इंजुरी होऊ शकते. म्हणून हा रोप मागेच घ्यायचा. आणि समजा आला तुम्हाला वाटला बॅलन्स होत नाही तर त्या रोपला आपल्याकडून ओढू शकता हाताने. राईट हँड, राईट लेग. आता तो पाय जवळ घे, तो हात पण जवळ घे. हा, आता हा पाय आणि तो हात. शॉर्ट स्टेप, शॉर्ट स्टेप, सावकाश. गुडघे बेंड नाही करायचे बिलकुल, छोटे छोटे कर, निस्ता एकदम छोटे छोटे. पुढे बघा, समोर बघायचं, खाली नाही बघायचं अजिबात. रोप मारायचं मागे घे.
आता गेला तो आहे तो रोप हा असा आला तो आता Very good. आला आता शाबास. बरोबर शाबास. सरकव. खाली थांबा अजून पाय थोडा पुढे कर. पाय आहे ना, हात थोडा पुढे कर. हातामुळे झालं हात लांब कर थांब 1 मिनिट. हात लांब कर बस. हात लांब घट्ट वरचा घट्ट बघाड वरती लांब करा. समोर बघायचं खाली नाही बघायचं समोर बघ, तिकडे जायचं हे आडवं जायचं हा तिकडे जायचं पुढं चलतोय सरकव. सरकव. हा फ्लाईट कर. हात लांब कर हात लांब कर. उजवा हात लांब कर. हात लांब कर Right दोन्ही hand, right पण hand लांब कर. हा असा बघा बॅलन्स होतो लगेच यस व्हेरी गुड. हात ओढायचा थोडासा नाही. आता याला बघतो बरोबर शाबास. शाबास. माणूस आहे ना स्वतः जीव वाचवण्यासाठी पूर्ण प्रयत्न करतो काम सावकाश, सावकाश. प्रसाद पाठी हो काय नाही पडत तो व्हेरी गुड कर स्लाइड कर. स्लाइड कर. करा. वरती सोडू नको. पहिलं पप्पा म्हणून आवाज दे पप्पा म्हणून आवाज दे वाचवायला कोण आहे हा मग मम्मीने हाक मारायची वरती घट्ट. एकदम घट्ट पकड वरती. स्लाइड कर. हात लांब कर. हात लांब कर. खाली खाली हात लांब कर. पाय मधोमध पाय मध्ये अजिबात टच करू नको. गेला मस्त. पाय सोडू नको मगाशी मित्र विहान जाऊन आला आता जातो विहान वरती घट्ट पकड. हात लांब कर. हात लांब कर. परत पाहिजे हात लांब कर. परत पाहिजे पहिला हात. बरोबर पाय उचलायचा नाही. परत हात घे इकडे. पाय उचलू नको पाय उचलताय आणि पंजा नाही पाहिजे मधला भाग पाहिजे सरकव पळा त्याचा मधला भाग. हा बघा हा मधला भाग हात लांब कर. हा चल बरोबर आहे. काय शेडी समोर समोर बघ समोर बघ. थोडा व्हेरी गुड. हात लांब कर. हात लांब कर. हात लांब कर. हा. समोर बघ. समोर बघ झाडाकडे बघायचं पुढे बघ. खाली नाही बघायचं तू थांब तिथं होल्ड कर चलो काय दोघींची काय भांडणे. चला रशीविरोध करू नका. आता इथे आपण हात पहिले क्रॉस करायचे आणि पाय क्रॉस करायचे हे पुढे अजून तू पुढे ये पुढे उजवा हात ना ह्यांच्या मध्ये घे त्या बाबून काय करायचं फुडून तू तिथेच ठेव हा हात सोड आणि इकडून पुढे घे तोंडाच्या साईडला त्या तोंडाकडून तिकडे घे. आणि हा पाय इकडे घे मधोमध हा आता इकडे हो तू तिथून मागून जा हा बस आता तो पाय उचल हा तू अरे डायरेक्ट गेली बघ. हा घाई का केली ती आली माझ्या पायाच्या इथे झालं सुरुवात जा पळा आपापल्या घरी जातो ना. जसा पहिला पाय क्रॉस झाला तसा दुसरा पाय पण त्याच पद्धतीने क्रॉस करायचा आणि पुढे निघून जायचं. आता हे झालं आपण क्रॉस करून एकमेकाला गेलो पण हा मध्येच मेसेज देऊन आपण आपापल्या पद्धतीने सेम तसंच जाऊ शकतो. मग त्यावेळेस काय दोघांची तोंड एका साईडला येतील. पाय उचलू नको ना आताची ग्रीप व्यवस्थित. उचलतात नाही उचलायचे ना पाय घासायचे याला आपोआप उचलतात पाय आपोआप उचलतात. अरे उचलू नको अरे बस खाली आता. पुढे जायचं पुढे बसायचं पुढे बस. फुटल वरची ग्रीप सोडू नको. वरची ग्रीप नको सोडू. टेडी हा बस उभी राहा फक्त हा हळूच असं खाली बस रूप वरती हा बसायचं आणि हा बस लिटरली रोपवर बस रिलॅक्स. आता रिलॅक्स झाली आता हळूच पाय पुढे बॉडी घे. पुढे सरकव. झटक सोड. 1 2 स्लाइड कर. पाय स्लाइड कर. उचलू नको. ए, पाय पाय उचलतोय. आता पायावर फटका बसेल बघ आई सारखा हसायचं मग रोपवरती बस एक एक गाठीवर पाहिजे बघ मम्मी बघ मानवर तुझा लवकर झाला की नाश्ता कर तू शेवटला अगदी जो ऐकत नाही ना तू पुढे
ह्या ब्रिजवर चालताना फक्त एक माहिती घ्यायची असते, जेव्हा चालतो तेव्हा प्रत्येक व्यक्तीने आपला पाय जो आहे हे जे नॉट्स आहेत त्या नॉट्सवरती द्यायचा असतो. नॉट्सवर दिल्यामुळे काय होतं, तो रोप संपूर्ण लोड ह्या मेन रोपवरती आहे. हा मेन रोपच तुमचं सगळं वजन घेत असतो आणि त्याच्यावरती दिल्यामुळे तुमचा पाय साईडला जात नाही आणि आपोआप हे साईडचे दोर आहेत हे ताणले जातात. जर हा पाय मध्ये घेतला तर इथून कदाचित सरकला तर तो खाली स्लाइड व्हायचा शक्यता असते. त्याच्यामुळे ह्या शक्यतो आपण ह्याच्यावरती स्लाइड घेऊन म्हणजे पाय ठेवूनच आपण जायचं. ही सावधगिरी बाळगलीच पाहिजे. ओके. आणि हे करत असताना पायामध्ये शूज कंपल्सरी आहेत. अच्छा. कारण जर आपण पायामध्ये शूज नाही घातले तर कधी कधी आपली बोटं मध्ये क्रॅम्प यायचा संभव असतो. ओके. क्रॅम्प आला तर आपण चालू शकत नाही. बरोबर. म्हणजे लोड पूर्ण ही दोरी घेते आणि हा फक्त हा फक्त सपोर्ट सपोर्टला आहे आणि हे खाली येऊ नये म्हणून तो याच्यावर, जर आपल्याला वाटलं आपण पाय सरकतोय आपण सरळ याच्यावर झोपलं तरी पण पडणार नाही आपण. ओके. तर मित्र, आपण जेव्हा या ब्रिजवरून अशा प्रकारे चालताना ही सावधगिरी बाळगायची. हे बघा, हे पाय आहेत ना, आता आपण नाही रस्सीवर पाहिजे. हा हादसा होऊ शकतो. थांब काय करू मासा अडकला. वरती त्याला पकड, रोप ला वरच्या. वर पकड. पाहिजे होता त्याला मला दाटे रस्सीवर आता हा परत करायचं तुला. तर मित्रो, ह्या कॅम्पमध्ये ह्या सर्व गोष्टी आपल्याला शिकायला मिळतात. आपला कॉन्फिडन्स पण वाढतो. वेगवेगळ्या प्रकारचे साहसी खेळ आहेत ते. तर याच्यामुळे आहेत ना आपल्याला आपल्या पुढच्या आयुष्यात सुद्धा एक कॉन्फिडन्स वाढतो. लोकांबरोबर कसं राहायचं, परत यामधून वेगवेगळ्या गोष्टी शिकण्यासारख्या असतात मित्र. म्हणून अशा प्रकारचे कॅम्प आहेत ना करणं खूप गरजेचं असतं. जर तुमच्या आजूबाजूला अशा प्रकारचे कॅम्प कुठे होत असतील तर तुम्ही तुमच्या पाल्यांना, म्हणजे प्रत्येक पालकांनी आपल्या पाल्याला, मुलांना आपल्या अशा प्रकारच्या कॅम्पमध्ये नक्कीच पाठवावं. गाठीवरती पाय, राईट. असं डायरेक्ट मारू. उडी मारू. अरे मी बसायला गेलो तर हे काय होणार आहे बघ. असं बसायचं. बाजूला 1 हो, आता आपल्या या स्टँडिंग कमांडोवरून आपल्या संध्याताई पण जात आहेत आणि बिंदास जात आहेत. तर प्रॅक्टिस होती की काय? मागच्या कॅम्पला केली होती थोडी प्रॅक्टिस. अच्छा. सगळे अटेम्प्ट करून झाले होते. ओके. एन्जॉय. इथे पुढे पाय ठेव. पुढे पाय ठेवायचा, गाठीच्या वरती मधोमध पाय ठेवायचा. हा घे. तो पावसा याच्यावरती पुढे ठेव मधोमध. हा. आणि पाय उचलायच्या अगोदर आपले 2 हात पुढे घ्यायचे. बघ हा पाय कुठे ठेवला बाळा. नॉट्सवर 2 हात आपले पुढे घ्यायचे पहिले. हा, आता तुझा पाय पुढे घ्यायचा. बॉडी वेट आपला पुढे घ्यायचा, मग आपला मागचा पाय पुढे घ्यायचा. कळलं? घे पुढे. हा चल, शाबास, व्हेरी गुड. त्याच्यामध्ये द्या आता. हा व्हेरी गुड. हा गाठी जवळ करू. अरे ती टाईट झाली. नाही होत. चल ये पाय. हे कर, पसरव तिकडे. लांब कर. हे पाय ठेव. पाय टाक, लांब टाक इथे. हा यस. हात पुढे घे. हा चल घे बॉडी पुढे. हा झालं संपलं. अच्छा, काल तर ते मस्त केलं. शाबास, व्हेरी गुड. चला या रे, या आता. नॉटवर पाय देत जा. पटापट
तो हलका आ जाओ. बॉडी वेट पुढे घ्या बाळा. बॉडीचं वेट पुढे घे. गाठीवर पाहिजे हलू नका. हो चेहरा बघा. अरे वा वा वा. रोपवर तुम्ही वेट दे बाळा. मधल्या सेंटर रोपवरती. हा व्हेरी गुड. शाबास. हा हा हात सरकवायचा. काय नाही होत आहे. हात सरकवत नाही पुढे. हात सरकवत नाही पुढे. उचलायचं नाही. उचलला तर मग शोधायला लागला ना. फोन एक मिनिट. व्हेरी गुड. उचलू नको. असा हात आहे ना, हात असा सरकव पुढे. उचललास का तशी शोधायला लागते ना. समजलं ना. हा आता कसं सरकव. एक एक सरकव. गाठीवर गाठीच्या पुढे नाही ठेवायचा. गाठीवर पाय द्यायचा. दे गाठीवर पाय. बरोबर आहे. चल जीप कशाला दादूवर जाऊन आला. कसं चालायचं सांग. मी श्रेया संदीप गुरव. मी आताच स्टँडिंग कमांडो केला आहे. आधी थोडं इझिली वाटलं असं इझिली करेल, बट नंतरला मी जेव्हा केला तेव्हा खूप म्हणजे ते रोप वगैरे हलत होतं, तर जरा भीती वाटली. बट सरांच्या इन्स्ट्रक्शनमुळे ते थोडं इझिली झालं आणि खरंच खूप मजा आली. हे माझं सेकंड टाईम आहे, बट तरीसुद्धा खूप मजा आली. बाकीच्यांनीसुद्धा अशा कॅम्प्समध्ये पार्टिसिपेट केलं पाहिजे आणि वेगवेगळ्या गोष्टी अशा शिकल्या पाहिजे. थँक्यू. दादू, तू आता स्टँडिंग कमांडो केलं ना, कसं वाटलं तुला? मज्जा आली. भीती नाही वाटली तुला? नाही. अच्छा, तू किती वेळा केलं स्टँडिंग कमांडो? 2 वेळा केली. अरे वा. काल मी तुम्हाला 4 पोझिशन सांगितल्या. एक आहे स्टँडिंग पोझिशन. केव्हा घेतली जाते? इथं वाहतं पाणी आहे, दलदल आहे, बरोबर की नाही. उंच गवत असेल तर तुम्ही तिथे बसून वगैरे काय फायदा आहे का? तुम्हाला पण दिसणार नाही. शत्रूचं दिसणं सोडून द्या. तर ती स्टँडिंग पोझिशन झाली, बरोबर आहे. ती स्टँडिंग पोझिशन तुम्ही काल बघितली. दुसरी पोझिशन आहे की जेव्हा आपल्यासमोर एक 2.5 फुटापर्यंत आड असतो. आड म्हणजे ज्याच्या मागे आपण सहज लपले जाऊ शकतो, त्याला बोललं जातं आड. आड किती प्रकारचे सांगितले काल? 2 प्रकारचे. एक नैसर्गिक आड आणि दुसरा बनावटी मॅनमेड आड, बरोबर. मॅनमेड कसे बनवतात? त्याच्यामध्ये वाळूचे पिशवीमध्ये वाळू वगैरे भरून, माती भरून त्याच्या समोर एकावर एक ठेवायचे. त्याला 2.5 फुटामध्ये आलं त्याला आड बोललं जातं, बरोबर. गमकर आहे, बनावटी आड झाला. हा. आणि नैसर्गिक आड म्हणजे कुठे? दगड आहे, काय झाड आहे, झाडाचे बुंदे वगैरे आहेत तसे, हे झाले नैसर्गिक आड. त्याच्या मागे आपण लपून आपण स्वतःचं प्रोटेक्शन करू शकतो. आज आपण ज्या पुढच्या 2 पोझिशन बघतोय ते म्हणजे पहिले आता जे आपण इथं व्यवस्था केली ती आहे लाईन पोझिशन. लाईन म्हणजे झोपून. आता हे केव्हा केलं जातं? जेव्हा आपण खुल्या मैदानामध्ये आहोत. खुल्या मैदानामध्ये असताना समोरच्या दुश्मनला तुम्ही सहज दिसणार, बरोबर की नाही. मग ते दिसू नये आणि समोर जो व्यक्ती आहे त्याला पण भीती असते. तो पण बोलतो की माझा समोरचा दुश्मन आपल्याकडे पण बघतोय. म्हणून अशा वेळेस दोघं सुद्धा एकमेकाला समोरच्यासाठी टार्गेट एकदम कमी असावं, कमी दिसावं म्हणून ते स्वतःही पोझिशन घेऊन मोकळे बसतात. तर त्यापैकी लाईन पोझिशन घेताना नेहमी आपण जिथे टार्गेट असेल, 2 मिनिटं, टार्गेट असेल ते टार्गेटकडे आपण आपला जो पाय आहे तो पहिला टार्गेटच्या दिशेने ठेवायचा असतो. हा टेकवून ही पोझिशन घ्यायची. याच्यामध्ये काय करायचं? आपण टार्गेट, आपला उजवा डोळा, आपला खांदा आणि आपला पाय हा एका दिशेला, बाकी दुसरा पाय आपण आपल्याला जेवढा पाहिजे तेवढा अंतरावर ठेवून द्यायचं. हे असं नाही करायचं. असं केल्यावरती कदाचित वेगळं होऊन जाईल. अशा पद्धतीने पोझिशन ठेवून द्यायच्या. आपल्याला टार्गेट व्यवस्थित बघून घ्यायचं, अजिबात हालचाल नाही करायची. आणि नंतर मग मात्र आपल्याला जेव्हा फायर करायचं आहे त्यावेळेस फायर करून घ्यायचं. हो ना. 4 वाजले. 4 यांच्या पण 4 वाजल्यात पण यांच्या जवळ किनर ना रे.
इनर आउटर. फायर केल्यानंतर आपण त्याच्याकडे बघत राहायचं आपले फायर कुठं लागला आणि त्या हिशोबाने काल जे सांगितलं 2 बजे लगाय, 3 बजे लगाय, 4 बजे लगाय, 6 बजे 9 बजे ते आपण लक्षात घ्यायचं. जर आपण एमिंग परफेक्ट घेतले तर कदाचित असं असू शकतं तुमच्या रेंजमध्ये फरक पडतोय, तुमच्या अंतरामध्ये फरक पडतोय. मग ती रेंज ॲडजस्ट करायची असते, अंतर ॲडजस्ट करायचं असतं आणि सगळं करून आपल्याला परफेक्शन मिळालं. दुसरा राऊंड तसंच फायर करायचा. दुसरा राऊंड सुद्धा तिथेच लागला तर मात्र समजायचं की आपण एमिंग परफेक्ट आहे. फक्त आपल्याला जर 4 वाजता लागत आहे तर आपल्याला वरती 10 वाजता हे घेतलं पाहिजे, म्हणजे अपोजिट साईडला. लक्षात आहे सगळ्यांना? ते काम करायचं. 5:30 कधी ते वाजले? कधीचे 5:30 वाजले? 5:30 वाजले, कळलं का? त्याच्यावर मध्ये नको धरू. पहिला नंबर आला. 11 वाला आहे ना, त्याच्यावरती निशाणा. ठीक आहे, व्यवस्थित त्याच्यातून बघ. आणि मग कालच्या सारखं. तुमच्या हिशोबाप्रमाणे राहिलात मग. आता दुसऱ्यांना लावायला पाहिजे. मार आता लागलाय. कुठे पुसला? खरं? कुठे? नाही बॉक्सवरती बस. तुला उचलायचं असेल तर उचल. काय कसे वरचे काय कसे पाय घ्यायचे सांगितले सर. होय, सरांनी कसं पोझिशन कसं दाखवलं खाली बस. असं आउटर पण आहे. असं ते आपण कसं तेल लावलं तसं का? लावायला लागलाय. बसला पण बाहेर बसला. आउटरच्या बाहेर 0-0-0 टेपवर बसलाय. टेपवर धक्का मारायची गरज नाही. आम्हाला सांग. तेव्हा मी मारते त्याला माहिती काय ते. तिथे सारखे रत्न चोरोनी नेले, तिथे सारखे रत्न तुला पचेना, 14 चौकडीचे राज्य तुला मिळेना. बोला सकाळ स्मरण जय जय राम पुंडलिकवर दे हात. आपण आता थोडंसं आगीबद्दल माहिती घेणार आहोत. हां, 2 टप्प्यात आपण घेतोय. पहिला आग म्हणजे काय, आगीचे प्रकार वगैरे थोडंसं आपल्या एक सर आपल्याकडे आहेत, प्रशांत गुरव सर. हे स्वतः फायर ब्रिगेडमध्ये फायर ऑफिसर आहेत मीरा भाईंदरला. तर ते खास करून तुम्हाला त्याच्याबद्दल चांगल्या प्रकारे माहिती सांगतील आणि ते माहिती सांगितल्यानंतर नंतर आपण त्याचं प्रात्यक्षिक करून बघूया. लक्षात सगळ्यांच्या? तर तुम्ही सगळ्यांनी ते काय सांगते इकडे लक्ष द्यायचं. काय शंका असेल तर नंतर विचारायच्या, ते तुम्हाला वेळ देतील त्यावेळेस तुम्ही त्यांच्या शंका विचारून घ्यायच्या. काय आग लागण्यासाठी 3 गोष्टींची आवश्यकता असते. कोणत्या कोणत्या? ऑक्सिजन, फ्यूल आणि हीट. ह्या 3 गोष्टी जेव्हा एका प्रमाणात, विशिष्ट प्रमाणात एकत्र येतात तेव्हा आग लागते. ऑक्सिजन हवेत आहे, हीट निर्माण करावी लागते, फ्यूल असावं लागतं. या 2 गोष्टीला माफक प्रमाणात जर ऑक्सिजन भेटलं तरच आग लागेल. आता ही माचीस आणि ही काडी ही अशी बाजूबाजूला ठेवली, पेटेल काय? 3 गोष्टींची एक रासायनिक प्रक्रिया झाली पाहिजे. त्याचं प्रमाण जोपर्यंत विशिष्ट होत नाही तोपर्यंत आग लागणार नाही. मग आग लागण्यासाठी ऑक्सिजन किती प्रमाणात लागतो? वातावरणात किती टक्के ऑक्सिजन आहे माहिती आहे? 78% नायट्रोजन आहे. ऑक्सिजन आहे 21% आणि CO2 आहे 1%. आता या 21% मधला ऑक्सिजन आहे ना, याच्यापैकी 16% ऑक्सिजन जर भेटला ना आग लागण्यासाठी तरच आग लागेल. तो 15%, 10% जर मिळाला तर आग लागणार नाही. ही गोष्ट लक्षात आहे, ही पुढे कामाला येणार. आता आग विझवण्यासाठी ह्या गोष्टी कामाच्या आहेत. याचं प्रमाण आहे 16%, माफक प्रमाणात हीट आणि जाळणारं फ्यूल. या तिघांची रासायनिक प्रक्रिया जेव्हा होईल, आता ही माचीस ही मी अशी घासतोय, काय होतंय? ऑक्सिजन तर आहे ना,
आता काय कमी पडतंय? ऑक्सिजन आहे 21% ऑक्सिजन आहे, त्यातला 16% तर ऑटोमॅटिक मिळणारच आहे. आता हे मी जोरात केलं, त्याला आवश्यक प्रमाणात हीट भेटली, आग लागली आणि कंटिन्युअस त्याला ऑक्सिजन भेटतोय 16%, तोपर्यंत ती पेटत राहणार. काय केलं? फूक मारली म्हणजे काय केलं? नाही, मी थोडी कार्बन डायऑक्साईड प्रोड्यूस करतोय, मी थोडी झाड आहे. मग काय केलं? हे यांचं तिघांचं समप्रमाणात मिश्रण झालं तर आग लागणार. यातली कुठली तरी एक लाईन मी पुसली, ट्रायंगल तयार होईल. डोक्यात ठेवायचं, जोपर्यंत हा ट्रायंगल तयार होत नाही तोपर्यंत आग लागणार नाही. आणि लागलेली आग जर विझवायची असेल तर या 3 पैकी कुठल्या तरी एक लाईन तुम्ही पुसली पाहिजे. मग त्या पुसण्यासाठी 3 पद्धती आहेत, प्रत्येक लाईनचा हिशोब आहे. जर हीट असेल तर हीटला कुलिंग करावं लागेल. फ्यूल असेल तर त्याला स्टार्वेशन करावं लागेल, म्हणजे त्याची उपासमार करावा लागेल. आणि ऑक्सिजन असेल तर त्याला ब्लँकेटिंग करावं लागेल. किंवा स्मूदरिंग, म्हणजे त्याला गुदमरवावं लागेल. आता आपण काय केलं, जे आग पेटत होती त्याच्यावरती फूक मारली, त्याच्या सराउंडिंग जो ऑक्सिजन होता तो आपण त्या आगीपासून दूर ढकलला, ऑक्सिजन कट ऑफ झाला, आग विझली. सो आगीबद्दल आहेत ना आतापर्यंत आपण लेक्चर ऐकलेलं आहे ते त्याची. तर आता प्रॅक्टिकल होणार आहे तिथे. तिथे आपण प्रॅक्टिकल बघणार आहोत, कशा प्रकारे आग लागल्यानंतर ती विझते, त्याचप्रमाणे आग कशी लागते, त्याचे काही प्रकार वगैरे आपण सर्व गोष्टी इथे बघणार आहोत. इथे आता आपल्याला प्रशांत दादा आणि अजय सर दाखवणार आहेत या सर्व गोष्टी. कोणती तर पेटवलं लागेल सगळं एकदम नको. येस सर. आपल्याकडे जे एक्स्ट्रीश आहे त्याच्यामधून बाहेर पडणारा पदार्थ कुठला आहे? पावडर. ती पावडर उपयोग काय करते, काम काय करते, ते जळणारे पदार्थ आहेत त्याच्यावरती ती थर जमा करते, एक मग म्हणजे लेअर करते. आपण पेट्रोलची आपला रॉकेलची दिवे जळणारे आहेत बघा, आग लागली तर आपण माती टाकायचो बरं ना, वायू टाकून आपण आग विझवतो की नाही, ती कशी विझते आग? त्या जळणाऱ्याला माती टाकल्यामुळे बाहेरच्या ऑक्सिजनचा कॉन्टॅक्ट तुटतो आणि ती आग विझते. तसंच तेच काम हे करणार आहे. ह्याच्यामध्ये जी पावडर आहे ती पावडर सोडियम बायकार्बोनेटची पावडर आहे आणि त्याच्यासोबत दुसरं 95% सोडियम बायकार्बोनेटची पावडर आहे. बाकी सगळे ती कोरडी राहावी आणि म्हणून त्याला इतर स्पेशलाइज पावडरचा एक कंटेन आहे आणि हे कंपनीमध्ये मिक्स होऊनच येतं आहे आणि ते आपण त्याच्यावरती करणार आहे. ज्यावेळी आग लागेल त्यावेळी आगवरती हे ओपन केल्यानंतर त्यातून जी पावडर आहे ती पावडर याच्यावरती पडते. आता ही पावडर पडते एवढी ड्राय असते की तिचा धूर असतो, सगळा धूर टाईप दिसते. आता हे करत असेल तर धूर असेल तर मग हे कसं करणार? ह्याच्यावरती इफेक्टिव्ह आपल्याला काम करायचं ते कसं करणार? मुळात ही पावडरची रेंज काय ही आपल्याला माहिती पाहिजे. ही रेंज आपण जास्तीत जास्त 10 फुटापर्यंत आपण घेऊ शकतो, त्याच्यापेक्षा जास्त लांब घेतलं तर ही इफेक्टिव्ह होत नाही. जनरली बघितलं सगळ्यांनी, प्रत्येक ठिकाणी असं हँग केलेलं असतं. त्याला इथे एक पिन असते, ती हँग केली जाते भिंतीवरती. जेव्हा कधी आग लागते तेव्हा ती तिथून काढायचं, हातात घ्यायचं. आता वापरायची पोझिशन कशी असते, जनरली कसंही वापरतो का आपण, त्याचं पण एक टेक्निक असतं, शास्त्र असतं. जसं सांगितलं आता 10 फुटाच्या अंतरावरती ते मारलं गेलं पाहिजे. आगीच्या इतक्या जवळ आपल्याला जाणं शक्य असेल तेवढ्या जवळ जायचं, तिथून त्याचा मारा करायचा. पण ते पकडण्याची एक पोझिशन असते. या कोणीतरी एकाने राईटी राईटी ना. आता डावा पाय पुढे, उजव्या हातात हे उचलायचं आहे. पण हे मी पण आता स्टेप बाय स्टेप अजून सांगतोय. ही तुमची ऑपरेटिंग पोझिशन असणार आहे. ऑपरेटिंग पोझिशनच्या अगोदर काही प्रोसेस आहे तो फॉलोअप करावा लागेल, त्याच्याशिवाय हे ॲक्टिवेट होणार नाही. आता जर मी दाबलं तर चालेल का? काहीच होणार नाही. मी दाबतोय, काय होतंय? नाही होत. मग त्याला ऑपरेटिंग पोझिशनमध्ये आणण्यासाठी त्याचा जो प्रोसेस आहे तो फॉलो करावा लागेल. त्यासाठी हे दिसते सगळ्यांना इथे हे सील आहे, दिसलं? प्रत्येक सिलेंडरला असे सील असतं. जर हे सील तुटलेलं असेल तर याचा अर्थ ते वापरलेलं आहे. या सगळ्यांनी बघा, बघून घ्या.
दिसतंय सील आहे हा जर हे तुटलेलं असेल याचा अर्थ हे कधीतरी वापरलेलं आहे म्हणजे ते पूर्ण फील नसेल अर्ध असेल किंवा काय असेल हा? दुसरं आहे नाही जाऊ नका थोडं स्वेटर अंतर ठेवा ना म्हणजे मागच्याला दिसेल. दुसरं आहे याच्यामध्ये हा गेज दिलेला आहे हा प्रेशर गेज. या प्रेशर गेजमध्ये इथे रेड पॉईंट दिसतोय इथे मध्ये ग्रीन पॉईंट दिसतोय आणि पुन्हा रेड पॉईंट दिसतोय. आता हा काटा कुठे आहे रेड वरती. ग्रीन वरती म्हणजे तुमचं प्रेशर ओके आहे कळलं. ग्रीन वरती म्हणजे प्रेशर ओके. आता हे कुठे आहे ती रेडवर म्हणजे प्रेशर डाऊन झालेलं आहे. जरी हा सील बंद असला तरी याचं प्रेशर डाऊन झालेलं आहे. आणि ह्या रेडवरती जर असेल तर याचा अर्थ की त्याच्यामध्ये जे प्रेशर स्टोअर केलं होतं त्याच्यापेक्षा जास्त प्रेशर आता जमा झालेलं त्याच्यात एक्स्ट्रा प्रेशर आहे. ही पिन खेचायची. ही पिन खेचली का सील तुटेल. खेच जोरात. तुटली सील तुटला की हे दिसतंय सेफ्टी लॉक हा स्टॉपर हा काढायचा. हा काढला तरच हे आता ॲक्टिवेट होईल. आता घे तुला सांगितलेल्या पोझिशन प्रमाणे खाली करायचं जा पुढे मारताना स्विच कर. इथून आग चालू आहे इथं येऊन त्याने फिरायचं. हे एकच ह्याचा फायदा आहे की हा तुम्ही पोर्टेबल आहे. तुम्ही एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी लगेच घेऊन जाऊ शकता. बरोबर आहे. त्यामुळे तुम्ही इकडे बघायचं दुसरीकडे आग पूर्णपणे विजली की नाही गोल फिरून बघायचं. विजले दुसरीकडे जा आग विजवायला. अदरवाईज तुम्ही ही आग पूर्ण विजवायची. बघा त्यांनी विजवलं पण ह्या साईडला ती आग दिसते तर हे विजवणं गरजेचं आहे. तर मित्रहो आता आपल्याला प्रशांत सरांनी आग कशी लागते आग विझवायची कशी आगीबद्दल एकंदर सविस्तर माहिती दिली आणि त्यामध्ये काळजी कोणती घ्यावी याबद्दल सुद्धा माहिती दिली. आता आपण माहिती घेणार आहोत ती म्हणजे की आपत्कालीन परिस्थितीमध्ये जर एखादी व्यक्ती जखमी झाली तर त्या व्यक्तीला आपण कशा प्रकारे मदत करू शकतो त्या व्यक्तीला कशा प्रकारे वाचवू शकतो तिथून बाहेर काढू शकतो याबद्दल सर आता आपल्याला मार्गदर्शन करतील. तुम्हाला जर उजव्या खांद्यावर घ्यायचं असेल डावा हातात घ्यायचा आहे. आपली ही बॉडी लाईन याच्या ह्या बॉडी लाईनला मॅच करून ही करताना हात वर घेतला हा पाय आपला मध्ये टाकला. आपली पोझिशन आली. माझा खांदा कुठे आला याच्या पोटाजवळ कमरेजवळ. त्याचा खांदा कुठे आला माझ्या हा हात टाकला लिफ्ट केला डोकं टेक ह्याच्यावर हातावर या हाताचा सपोर्ट त्याला द्यायचा आहे. मी त्याच्या मानेला हात हे घेतलं हा हातचा लॉक केला. आता मी किती त्याला हलव असं तुम्ही किती अंतर त्याला चालत घेऊन जाऊ शकता. आता हे सर आले ना हां किती आल्यानंतर पहिला सगळ्यात गोष्ट पहिली करायची की त्या माणसाला आपण धीर द्यायचा. कसं आहे बरोबर वाटतंय. काय काळजी करू नका आम्ही तुम्हाला तुमची तळी घेऊन जातो. त्याला आपण आधार देणं गरजेचं असतं. माणूस घाबरलेला असतो. हे काम पहिलं करायचं. जो कोणी असेल आम्ही आलोय काय काळजी करू नका आम्ही तुम्हाला सुरक्षित तळी घेऊन जातो. अशा पद्धतीने घेऊन जाते त्याची ताकद खूप कमी लागते. बरोबर आहे. दुसरी गोष्ट हे झालं दोन. आता ही समजा कॉन्शियस असेल थोडंसं कॉन्शियस आहे आपण त्याला हाताच्या पोझिशन मध्ये पण घेऊन जाऊ शकतो. बघा त्या साईडला ठीक आहे. उभं केलं त्यांना विचारा तुम्ही चालू शकताय. नाही कुठल्या पायाला मार लागलाय डाव्या या पायाला मार लागलाय. आता चालू शकताय द्या सपोर्ट. हा दुसरा मीटर झाला. तिसरा दोन्ही पायांना मार लागलाय नाही चालू शकत. घ्या असं घ्यायचं. ही 4 हाताची बैठक आहे. आता हे कधी करायची हा पूर्णपणे कॉन्शियस आहे फक्त चालू शकत नाही. मग ह्याच्यामध्ये सुद्धा 2 आहे. एक तर त्याला जरा जास्तच पेन असेल तर मग त्याला 2 पाय 2 ह्याच्यात घ्यायचे. अदरवाईज त्याला असंच बसवायचं आणि त्याला सांगायचं आमच्या खांद्यावर हात ठेव. ही पद्धत 4 and sit. लक्षात आलं. आता हे जर वेगळ्या पद्धतीने करायचं असेल तर याला धरायची पण गरज नाही. हा असा मग पडणार नाही कारण हा आम्ही त्याला पुढे लॉक केलेला आहे.
हा मागे पण जाऊ शकत नाही. लक्षात येतं का? आणि हे मात्र आम्ही चालताना काय करणार, इन आउट, बाहेरचे पाय एकदा, आतले पाय एकदा, आउट, बघा आउट, इन आउट, इन आउट, इन आउट, या पद्धतीने. तुम्हाला उतरायला लागेल ना त्याला खाली, मग त्याला कसं ठेवणार? मग बोला माउंटिंग आणि लँडिंग. जर तो बेशुद्ध आहे, तुम्ही उचलताना तर उचलला, पण ठेवणार कसा? मग ठेवताना तुम्ही तुमचा पहिला स्वतःचा गुडघा खाली घेतला, हां, दोन्ही पायाच्या मागून हात काढला, हां, आला. एका फ्लिपमध्ये तो तुमच्या डाव्या हातात आला पाहिजे, त्याची मान उजव्या हातात आली पाहिजे. आम्ही उभेनेच दिली लँडिंग. ही याच्या लाईनला मॅच झाली पाहिजे. तू जेव्हा वागतोस तेव्हा तुझा हात वर कर पाहिजे, तू वाग खाली. हां, घे त्याला, घे. लक्ष आलं? तसंच आणि जाऊन परत इथे यायचंय. पटकन हात काढ. दोन्ही हात घ्यायचे इकडे. त्याचे पाय दोन्ही पुढे घे. आता एक फ्लिप मार. हा, हे मारताना तुझा उजवा हात मोकळा झाला पाहिजे, त्याच्यात मानेखाली आला पाहिजे. या ठिकाणी मुलींना सुद्धा शिकवण्यात आलं, त्यांना सुद्धा मार्गदर्शन करण्यात आलं की एखादी व्यक्ती जर आपत्कालीन परिस्थितीमध्ये असेल तर 3 ते 4 मुली मिळून एखाद्या व्यक्तीला, म्हणजे जर ती तुमच्या वजनापेक्षा जड असेल तर त्या व्यक्तीला 3 किंवा 4 मुलींनी मिळून बाहेर कशा प्रकारे काढू शकतो याचं सुद्धा मार्गदर्शन इथे आणि प्रात्यक्षिक देण्यात आलं. अरे एवढं फास्ट. ठेवा खाली. आणि स्टेजवर येऊन ठेवता ना सरळ. श्रद्धा विश्वास की भक्ति देना, हे ईश्वर तुम हमको अपने, हे ईश्वर तुम हमको अपने, शरण में सदा रखना. काउंटिंग करायचं 1 2 3 4. सहनो भुनक्तु सह वीर्यं कर्वाण्वये तेजस्विनावधीतमस्तु माविक दिशान्वये ओम शांति शांति शांति. सुप्रभात मंडळी, आजचा हा कॅम्पचा 3रा दिवस. आता सकाळी सुरुवातीला पहिल्यांदा एक्सरसाइज करून घेत आहेत लहान मुलांकडून, तर आपण त्या ठिकाणी जाऊया. आणि तसंच त्यानंतर पुन्हा एकदा आपली प्रॅक्टिस असेल, जसं बर्मा ब्रिजवरून, त्याचप्रमाणे कमांडो स्टँडिंग, अशा प्रकारच्या ज्या ॲक्टिव्हिटी आपण केल्या होत्या त्याची प्रॅक्टिस असेल. आणि अजून 1-2 ॲक्टिव्हिटीज आपल्याला पाहायला मिळतील. तर चला आधी आपण एक्सरसाइज पाहूया त्यांच्या मुलांचा. अपोजिट करते. 1 2 3 4 5 6 7 8. आता सेम 2 3 4 5 6. पण कधी कधी असं असतं, काहीच आपल्याला करता येत नाही. एकच ब्रिज आहे आपल्याकडे आणि सिंगल रोप टाकलेला आहे. आणि अशा वेळेस सिंगल रोपवरून खास करून कमांडो क्रॉल सगळ्यात टफेस्ट जर कुठला असेल, म्हणजे हार्ड एकदम काम करण्यासाठी, तर तो आहे हा कमांडो क्रॉल. कमांडो क्रॉल करताना आपण प्रॅक्टिस, आपण सध्या इजा होऊ नये म्हणून आपण हे अंगाखालीही देतोय, परंतु हे एवढं एक्झर्शन होतं की आपल्याला इथून फाटू पण शकतं. त्याच्यामुळे हे प्रिकॉशन म्हणून आपण देतोय, कारण आपण काम करणारी माणसं नाहीत, आपण ह्या कामाची कशी आहे ही माहिती करून घेतोय, बरोबर की नाही. त्यामुळे आपल्याला इजा होऊ द्यायची नाही कोणाला. परंतु हेच सर्व ॲक्टिव्हिटीज हे आपले आर्मीचे कमांडो करत असतात. आणि हा सगळ्यात एकदम टफेस्ट असलेला हा कमांडो क्रॉल. सिंगल रोपवरून आपल्याला बाकी काहीच आपल्याला केलेलं नाही आहे आणि आपल्या बॉडीचा बॅलन्स करायचा आहे आणि बॅलन्स करून आपण पुढे जायचं आहे.
सावकाश जायचं. हा पाय गेला इथं दाबून दिला, दाब दिला, हात पुढे घ्यायचे, बॉडी पुढे ओढून घ्यायची, लिफ्ट करायची, हळूहळू स्लाइड करून घ्यायची. बॅलन्स कुठल्या पायावरती आहे? ह्या पायावरती आणि ह्या पायावरती. हा पायावरती तुमचा तोल जाऊ शकतो. हा खाली पडायचंच आहे आणि कपाळ बोक्ष आहे. मग हा नेहमीचा सराव आहे. चला आपण रोप ओढताना आपल्या हाताला किती घासतं, मग तेवढं ह्याच्यावरती आपल्याला पेन होऊ शकतं. आम्ही आहेत खाली पकडलं. सावकाश सावकाश थांब. आता हा पाय पुढे घ्यायचा, इथं दाबायचा. हे दाबलं ना की मग तू हाताने बॉडी पुढे लिफ्ट करायची. चल शाबास. पाय स्लाइड होतोय मला, पाय स्लाइड करू नको. हा आता जा, बॉडी बॅलन्स कर. शाबास, गुड बाय. क्लॅप्स वाजवा सगळ्यांनी. या साईडला मस्त. व्हेरी गुड. मस्त. हो शाबास. रोपकडे बघायचं, खाली नाही बघायचं अजिबात. याला शोल्डर फोराम मजबूत पाहिजे. ओके, आता काय करायचं नाही सांगा म्हणून तर तिथेच तू मंकी, इथं आपल्याला मंकी क्रॉल पण करता येतं. मंकी क्रॉल म्हणजे काय, माकड लटकतात बस. लक्षात आलं? आता हे झाल्यानंतर हळूच तिथून खाली सोड, पाय सोड खाली. व्हेरी गुड. मस्त. चल, पायावर ठेवलास की तुझा पाय अडकणार. शाबास. व्हेरी गुड. तो पाय हात उचलला, हाता लॉक झाला बघ. आता लॉक झालं तर तुला तोच पाय पुढे घ्यायला लागेल. लॉक झालं तर तोच पाय पुढे घ्यायचा. व्हेरी गुड. व्हेरी गुड. हात 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 उचलल्याशिवाय तुला जागा होईल का सांग मला. यस, कीप इट अप. हात नाही, लॉक झाला असं. आता तुला वाटलं जर आपल्याला दम लागला तर त्या पायावरती पाय टाकून द्यायचा. हां, ते झालं लॉक. हां, कीप इट अप. तो हात उचलल्याशिवाय तुला तू जागाच नाही होणार. हां हां, आता बरोबर आलं. आता तोच हात, तोच पाय. हां, व्हेरी गुड. दाब त्याला. हां हां, व्हेरी गुड. पुढे घ्यायचा जरा, अजून पुढे घ्यायचा. हां, दाब तिथे. तो हात उचलल्याशिवाय जागा होईल का. हां हां, तो हात उचल आणि पुढे घे आणि तोच पाय पुढे घे. झुला द्यायचा त्याला मध्ये. चल व्हायचे म्हणजे तुला बरोबर करता येतं. हां सर, शाबास. यस, व्हेरी गुड. गुडगा. प्रॅक्टिस झाली थोडी मुलांची. त्याच्यानंतर मंकी स्क्रोलिंग वगैरे पाहिलं आपण. त्यानंतर इथे बर्मा ब्रिजवरून मुलं चालत आहेत वगैरे. ते बऱ्यापैकी मुलांची प्रॅक्टिस झाली त्या ठिकाणी सुद्धा. आणि आता आलाय तो म्हणजे नाश्ता. मस्तपैकी संध्याताई आपल्यासाठी नाश्ता घेऊन आलेले आहेत. लतिकाताई पण आहे, ताई आहेत. ते सर्व महिलांनी बनवलेलं आहे खास नाश्ता. त्या ठिकाणी मस्तपैकी गरमागरम वडे. नाश्ता बनवणारे आमच्या अजून किचन मध्येच आहेत. हा, सुगंध पण खूप छान येतोय. लाईन मध्ये या. चल हळू. पाय उचलायचे नाही बाळा, पाय सरकत नाही. आणि वरती सोडायची नाही, हळूहळू वरती पुढे. तोच हात, तोच पाय. तिकडे बघ, हे बघ, इकडे बघ, वरती बघ, समोर. असं जायचं. हां सर, व्हेरी तोच हात, गुड. तोच पाय. छान, एक नंबर. चल पाय बघ. हां, पाय लाभ. हां, उचलायचं नाही, पाय झुका. बेटा नाव काय तुझं? आरोही. कितवीला आहेस? आता पहिलीला जाणार. पहिलीला जाणार आता. अच्छा, कुठे राहतेस तू? भांबेल रत्नागिरी. भांबेड रत्नागिरी. ओके, तू या कॅम्पला पहिल्यांदाच आलीस? कसं वाटतं तुला? मजा आली? ओके, ह्या रशीवरती पहिल्यांदाच चढलीस का? मग भीती नाही वाटली तुला? अच्छा. तर मित्र पाहू शकता तुम्ही, बघा इथे आहेत ना, ही पहिली लहान मुलांबरोबर राहून आहेत ना, त्यांच्या संगतीत राहून त्यांची पण आहेत ना भीती कुठेतरी कमी होते. ओके, मग आता पुढच्या वेळी कॅम्प असेल तेव्हा येणार ना तू? माझं नाव अथर्व रविकांत गुरव आणि मी मुंबईला राहतो, खार. आणि आता माझी 10वी झाली. मी ते पहिल्यांदा आलो या कॅम्पला. खूप साऱ्या गोष्टी शिकायला भेटल्या आणि आम्हाला सरांनी खूप सारे गोष्टी सांगितल्या आणि शिकवल्यासुद्धा. हे असं आहे. तर खूप मजा आली या कॅम्पला. आणि आजचा आमचा शेवटचा दिवस आहे वाटतं. तर हा कॅम्प मिस करू आम्ही. जर पुढच्या वेळेला कॅम्प असेल
तर मी नक्कीच जाईन. आणि अगर तुम्हाला सुद्धा संधी भेटली कॅम्पला जायची तर तुम्ही सुद्धा जावा. खूप चांगलं आहे. धन्यवाद. बोलो भारत माता की जय. भारत माता की जय. वंदे वंदे वंदे. हम होंगे कामयाब. हम होंगे कामयाब. हम होंगे कामयाब एक दिन. ओहो मन में है विश्वास. पूरा है विश्वास. हम होंगे कामयाब एक दिन. जय अंबे अंबे भवानी माँ. जय दुर्गे दुर्गे भवानी माँ. भारत माता की. आपण इथे एक नदी आहे, तिथे रिव्हर क्रॉसिंग आपण इथे प्रॅक्टिस काल मुलांची केली होती. रिव्हर क्रॉसिंग कसं करायचं आहे ते प्रॅक्टिकली ओरिजिनल रिव्हर नदीच्या ठिकाणी आम्ही रिव्हर क्रॉसिंग कशी करायची ही मुलांना आम्ही दाखवणार आहोत. ओके. तर मित्र हे बघा, ही एक छोटीशी नदी आहे या ठिकाणी आणि इथे या नदीच्या बाजूला दोन्ही साईडला झाडं आहेत. तर या झाडांवरतून दोरी बांधण्यात आलेली आहे आणि या दोरीवरून क्रॉसिंग करायचं आहे. तर आता कशाप्रकारे ही कुठली पद्धत वापरणार आहेत, कशाप्रकारे क्रॉसिंग करणार लहान मुलं, तर हे सर्व आता आपल्याला पाहायला मिळणार आहे. तो आता ना एक एक विद्यार्थी इथे रेडी होत आहेत. अथर्वने हे बघा घातलेले हार्नेस बोलतात त्याला. तर याच्यामध्ये हे लॉक आहे, ते लॉक त्या वरच्या दोरीला टाकणार. तो बघा आता वरती एक मुलगा गेलेला आहे, तर त्याला तो हार्नेस असेल तो आणि त्या दोरीला अडकवणार. ते बघा त्या पद्धतीने. तर ज्यावेळी आपत्कालीन परिस्थिती येते त्यावेळी पुरातून एखादा महापूर असेल किंवा बिल्डिंगवरून जर उतरायचं असेल, मुलांना सोडायचं असेल, त्यामधून वाचायचं असेल आपल्याला, तर कशाप्रकारे आपण वाचू शकतो. तर ती एक साधारण तर ती सिच्युएशन आल्यानंतर कशाप्रकारे आपण हँडल करू शकतो, कशाप्रकारे आपण रिव्हर असेल तर रिव्हर क्रॉस करू शकतो. तर तेच या ठिकाणी मुलांना शिकवण्यात येत आहे. रोपला पकड, फक्त रोपला पकड. खाली हे पकड ग्रॅबला. डोकं खाली कर, डोकं खाली कर, कर खाली. जाण्यामध्ये शक्यतो कधी कधी पोहणारे निष्ठा असतात ते पहिले जातात आणि तिकडे अँकरिंगचं हे काम सगळ्यांनाच येत असतं. परंतु काही जण त्यातले जे पट्टीचे तरबेज असतात ते पलीकडे जातात, अँकर करतात आणि ह्या पद्धतीने इकडून आपलं सर्व साहित्य, काही अशा मशनरीवर असतात, गन्स असतात, आपल्याकडे दारुगोळा असतो, तो आपल्याला पाण्यातून घेऊ जाणं रिस्की असतं. कधी पाय सरकला काय झालं तर आपण भिजला तर पण वेस्टेज होऊ शकतो. आणि म्हणून मग काय करतो आपण ह्या मेथडने ते वरच्या वरती त्याला पलीकडे पास ऑन करतो. ओके. आणि ह्या मेथडला काय बोललं जातं? रिव्हर क्रॉसिंग. रिव्हर क्रॉसिंग. बरोबर आहे. तू टाईट करा. हां करतो. ह्याला पकडू ना. हां खाली पकडायचं. व्हेरी गुड. गॉगल पडणार. हा घ्या प्लस गॉगल होता. आज आम्ही ह्याची किंमत किती आहे? किती आहे? 50 रुपये. हे तुझ्याकडे घाल. 50 रुपये. चल कॅज्युअलिटी आ रहा संभालो. चल जा. पाण्यात पुढं मग भिजणार. ए बाळा तुझं नाव काय? गौरांग. अटेंड करतोस काय? भीती वाटते का तुला? जराशी वाटते आहे. तुला डो खाली कर. व्हेरी गुड व्हेरी गुड. काय का मुले हात सोड हात सोड. हां हात सोड. काढ बाहेर. हात बाहेर काढ. खालून पकड ग. हात सोड. माझ्यावर भरोसा आहे. भरोसा आहे. हात सोड. हा
हा सोड, तू वरचा सोड, वरचा सोड, खाली पकड, इथं पकड याला, अजून खाली, हां पकड, डोकं खाली कर, डोकं खाली कर, आणि थांब एक मिनिट, थांब एक मिनिट, हात याच्या काढून काढ. दार आदमी आहे हे इधर. तुझं नाव काय बेटा? अवनीश. कितवीला आहेस? मी 6वीला आहे. कुठून आला? मी मुंबईवरून आलो. मुंबईला कुठे? कांदिवली. कांदिवली. हा. अच्छा, भीती वाटते? नाही, या मजा अगोदर येते. पहिल्यांदा केलं होतंस काय अगोदर कधी? हो, म्हणजे कॅम्पला आला होता? हा कॅम्पला आलो होतो. अच्छा, आता पण गेलेलो थोडे दिवसापूर्वी पण, आणि गेल्या वेळी पण आलेलो कॅम्पला. ओके. मला मी 3 लावले. हां तर कुठे गेला? मान खाली कर. गणपती बाप्पा माझ्याकडे बघ. खेचा खेचा झाला हे. दोन्ही स्पेअर पकड. इथं नाही पकडायचं. इथं पकड. खाली खाली इथंच पकड. व्हेरी गुड. काय तुम्ही ओरडताय? हा कशाला ओरडताय? ओरडणार काय तुम्ही? आम्हीच ओरडलोय. आता मित्र हो, या ठिकाणी ॲट अ टाइम 2 मुलींना सोडण्यात येत आहे. तुझं नाव काय? गौरी. गौरी. पुढे काय? गौरी संदीप गुरव. अच्छा, कुठून आली? भेडसगाव. भेडसगाव. बेटा गार्गी देवेंद्र गुरव. तू कुठून आली? मी वसई ईस्ट. आपटली. दोरी सोड. इथं पकड. हँडग्लोव्स व्यवस्थित घाल. हा हा. तुझं नाव काय बाळा? श्रेया. श्रेया. तू कुठून आली? मी भेडसगाव, कोल्हापूर. कोल्हापूर. फणसगाव. भेडसगाव. भेडसगाव. अच्छा, तू कितवीला आहेस? आता 11वी. 11वीला गेलीस. ओके ओके. मांग पाठी कर बाळा. जा सोडा, सावकाश जा. ॲक्शन. आपण गेले 4 दिवस हे साहसी प्रेक्षण शिबिर इथं आयोजित केलं होतं. त्यामध्ये आपल्याला मुंबईपासून, मुंबई गावचे आणि इकडचे स्थानिक काही असे खूप जणांचा मुलांचा प्रतिसाद मिळाला. त्यानिमित्ताने त्यांचे पालकसुद्धा इकडे येऊन गेले. काही सरकारी कर्मचारी इथले होते, त्यांनीसुद्धा भेट दिली. आणि हे सगळं करण्यामागचा उद्देश जो आहे तो उद्देश एवढाच की आपल्या ह्या स्थानिक मुलांना किंवा गावच्या मुलांना वगैरे ह्या ॲक्टिव्हिटी करायला मिळत नाहीत. त्यांनी कदाचित पिक्चरमध्ये बघितलेल्या असतील, परंतु खरोखर रिअल लाईफमध्ये करताना त्या किती त्रास सहन करायला लागतो आणि ते करताना काय काय प्रिकॉशन घेतले जातात. हे फक्त स्टंट नसतात. ह्याच्यामध्ये खूप म्हणजे आपल्या स्वतःला लागण्याचा किंवा काही हादसा होण्याचा प्रश्न असतो. आणि हे सगळं करत असताना आपला स्वतःचा कॉन्फिडन्स पण वाढत असतो. आणि हे सर्व गोष्टी आहेत ना, ह्या लहान मुलांच्या सुरुवातीलाच जर आपण प्रशिक्षण करून दिलं त्यांना, तर निश्चितच ती मुलांच्यामध्ये एक साहसी जीवनाची आवड होते. आणि ती मुलं आपल्या इतर काही शैक्षणिक जीवनासोबत ह्या गोष्टीचं सुद्धा डेव्हलप करत असतात आणि त्या दृष्टीने ते विचार करत असतात. उदाहरणार्थ, इथे जेव्हा आलेली मुलं आहेत, ही पूर्वी काही गोष्टी करताना सुरुवातीला रडत होती, परंतु नंतर त्यांचं कॉन्फिडन्स एवढा वाढला की ते आम्हाला कोणाला न सपोर्ट करतासुद्धा सपोर्ट घेतात ते स्वतःहून ते ॲक्टिव्हिटी करायला लागले होते. काही मुलं तर अशी निघाली की हे करत असताना त्यांच्यामधले स्वतःच्यातले काही प्रश्न त्यांचे निर्माण झाले आणि ते प्रश्न निर्माण झाल्याबरोबर त्यांच्यामध्ये ते विचारशक्तीसुद्धा त्याचे वाढायचे झालं. कारण काय, त्यांना वारंवार सांगितलं गेलं की आपण जे करतो आहे ते का करतो आणि कशासाठी करतो, जर असं होतं तर ते का, असे काही बरेचसे प्रश्न त्यांना विचारण्यासाठी भाग पाडले. आणि त्या दृष्टीने त्याबरोबर त्या मुलांनीसुद्धा तेवढा रिस्पॉन्स दिला. आणि ते होण्यामागचं कारण काय, तर
ह्या गोष्टी करत असताना त्यांच्यामध्ये ती जिज्ञासा निर्माण होत होती. ती जिज्ञासा निर्माण होणं हेच आपलं यश आहे. आता मी एक सगळ्यांना आव्हान करतो की त्यामुळे काही ठिकाणी या साहसी शिबिरांसाठी पैसे घेतले जातात. ज्यांना शक्य असेल त्यांनी ते पैसे देऊन मुलांना प्रशिक्षण देण्यावर, अन्यथा अशा काही आमच्यासारख्या संस्था आहेत, त्या संस्था प्रत्येक मुलांना इथं विनामूल्य देत असतात. फक्त काय एक आर्थिक नॉमिनल जेवणाचा खर्च आहे, तो तेवढा जेवणाचा खर्च आम्ही घेतो त्यांच्याकडून. ते सुद्धा स्थानिक ग्रामीण इथल्या भागातल्या मुलांकडून आम्ही विनामूल्य घेतलेलं आहे. आता हे करण्याचा उद्देश काय की त्यांच्यामध्ये निव्वळ ते माहिती व्हावी आणि त्यांनी जिज्ञासूवृत्ती प्रज्वलित व्हायला पाहिजे. बघा, एक गोष्ट आहे की मुलांमध्ये आज जर ही आवड झाली तर मुलांना त्यांच्याबद्दलचा रिस्पेक्ट वाढतो, त्यांच्याबद्दल ॲक्टिव्हिटीबद्दल आवड निर्माण होते आणि ती आवड ही भविष्यात आपल्याला एक चांगले म्हणजे सैनिकी जीवन करणारे किंवा ह्याची जाण असलेले परंतु सिव्हिलियन असलेले असे व्यक्ती आपण तयार करू शकतो. आणि ह्याचा बेस जर लहान मुलापासून असेल, त्यांच्या कोवळ्या मनावरती ही गोष्ट बिंबवली गेली तर ती मात्र निश्चित त्याचा परिणाम चांगला आणि चांगलाच होणार. गुरव विकास प्रतिष्ठान आयोजित साहस प्रशिक्षण शिबिरचे 4 दिवस केव्हा झाले काही कळलंच नाही. आता कॅम्पमध्ये आलेल्या मान्यवर आणि प्रशिक्षकांचे आभार आणि सत्कार करून तसेच विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन कॅम्पची सांगता करण्यात येईल. असेच कार्यक्रम वेळोवेळी गुरव विकास प्रतिष्ठानकडून व्हावेत अशा सदिच्छा व्यक्त करून अध्यक्षांच्या परवानगीने आजच्या या कार्यक्रमाची या ठिकाणी सांगते झाल्याची मी जाहीर करतो. धन्यवाद. भारत माता की जय, वंदे वंदे, जय अंबे अंबे भवानी माँ, जय दुर्गे दुर्गे भवानी माँ, जय अंबे अंबे भवानी माँ, भारत माता की जय, जय गुरव. तर मित्र हो, एकूण 4 ते 5 दिवसांचा हा कॅम्प या ठिकाणी आज समाप्त झालेला आहे. खूप छान वाटलं मला इथे येऊन. मलासुद्धा खूप साऱ्या गोष्टी इथे आल्यानंतर शिकायला मिळाल्या. वेगवेगळ्या गोष्टींबद्दल मला माहिती मिळाली. तर या साहस प्रशिक्षण कॅम्पला मलासुद्धा बोलवल्याबद्दल मी प्रशांत दादा आणि त्याचप्रमाणे संध्याताईंचेसुद्धा आभार मानतो. मित्र हो, या ब्लॉगमधून दाखवण्याचा एवढाच हेतू होता, हा ब्लॉग बनवण्याचा एवढाच हेतू होता की अशा प्रकारच्या कॅम्पमधून कोणकोणत्या गोष्टी चालत असतात. आपणसुद्धा आपल्या पाल्यांना, आपल्या मुलांना अशा प्रकारच्या कॅम्पमधून साहस प्रशिक्षण शिबिर असू दे किंवा अजून शैक्षणिक प्रकारचे कॅम्प असू देत तर त्या कॅम्पला पाठवलं पाहिजे. कारण जर त्या कॅम्पला पाठवल्यामुळे आपल्या त्या मुलांच्या व्यक्तिमत्व विकासामध्ये, त्यांच्या आत्मविश्वासामध्ये, त्यांच्या शिक्षणामध्ये सुद्धा भर होत असते, वाढ होत असते, त्यांच्यामध्ये एक वेगळा कॉन्फिडन्स येत असतो. तर हेच सर्व या ब्लॉगमधून सुद्धा तुम्हाला दाखवायचं होतं. तर तुम्हालासुद्धा कधी संधी मिळाली तर अशा प्रकारच्या कॅम्पमध्ये तुम्ही तुमच्या मुलांना नक्की पाठवा. तर आजचा हा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू लवकरच पुढच्या एखाद्या सुंदर व्हिडिओ. तोपर्यंत बाय बाय.